आता पाहू आता काय करायचं ते. ठीक आहे, त्यांनी मला विनंती केली थोडा वेळ तरी या, मी आलेलो आहे. याचा अर्थ सगळ्या गोष्टी काही स्वच्छ झाल्या असा त्याचा अर्थ नाही. उद्या आणि आज दोन्ही दिवस असणार आहात. दोन्ही दिवस 2 दिवस आहे अधिवेशन, तुम्ही दोन्ही दिवस सर 2 दिवस पक्षाचं अधिवेशन आहे, तुम्ही दोन्ही दिवस असणार आहात. राज्यसभेवर जाणार तासांसाठी तुम्ही आलात सर. 2 दिवस आहे. अरे सर पक्षाचं अधिवेशन 2 दिवस आहे, तुम्ही 2 दिवस राहणार आहात का उपस्थित? एवं असा कुठलाही प्रस्ताव माझ्याकडे नाही राज्यसभेवर जा किंवा काय. तो जो होता पूर्वीचा मंत्रिपदाची वाटणी करताना तो मी नाकारलेला होता की एवढा सोडून मी कुठे जाऊ शकत नाही. त्यामुळे हे तुमच्या ज्या काही सूचना ज्या आहेत काय ह्या सूचना ह्या चुकीच्या आहेत आणि मला असं वाटतं की तुम्ही सूचना करू नये. साहेब तुम्ही दिल्लीला गेला होतात का मुंबईतून नाशिकला आलात? मी मुंबईहून दिल्लीला नाही गेलो, मी चेन्नईला गेलो होतो. काल रात्री जे आहे समीर भाऊच्या डोळ्याचे जे आहे तिथे अपॉइंटमेंट होती. अजित पवारांनी तुमच्याशी संपर्क साधला का? तुम्ही म्हणालात की प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, अजित पवारांनी तुम्हाला फोन केला का? सर अजित पवारांनी तुमच्याशी संपर्क साधला का? की अरे आता जाऊ तर नाही म्हणून सांगितलं ना. यापुढची वाटचाल कशी असणार आहे? कारण की समता तुमची भूमिका कधी तुम्ही स्पष्ट करणार आहात? प्रत्येक गावात आता शाखा उपाव समता परिषदेचं काम चालूच राहील. तुम्ही तुमची भूमिका कधी स्पष्ट करणार आहात? निवडणुकीमध्ये उतरणार आहे का? राजकारणात उतरणार आहे का? ते पाहू काय करायचं ते. थांबा, वेळ द्या. पक्षाच्या शिबिराला भाषण करणार आहात? भाषण करणार आहात का? संबोधणार आहात का? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.